विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडमध्ये आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे पेपर तिसरा प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करणार आहोत. आणि या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 गुप्त आणि वाकाटक घराणे. या गुप्त आणि वाकाटक घराणे या प्रकरण क्रमांक 3 मधील शेवटचा पॉईंट म्हणजेच गुप्त जे साम्राज्य किंवा घराणे यामधील सुवर्णकाळ किंवा गुप्त घराण्याचा जो सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो, गुप्त युग किंवा गुप्त घराण्याचा कालखंड म्हणजे जो सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो त्याबद्दलची माहिती आणि गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची जी कारणे आहेत ती कारणे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. तर आज आपण या गुप्त साम्राज्याचा शेवटचा पॉईंट पूर्णपणे अभ्यासू आणि उद्याच्या पिरियडमध्ये वाकाटक घराणे आणि या वाकाटक घराण्यामधील माहिती म्हणजे विंध्यशक्ती आणि प्रवरशेन या दोन शासकांची माहिती पाहणार आहोत उद्याच्या पिरियडमध्ये. तर आज आपण गुप्त साम्राज्य चा सुवर्णयुग आणि गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आता सर्वप्रथम गुप्त साम्राज्य म्हणजेच प्राचीन भारताचे एक सुवर्णयुग किंवा गुप्त साम्राज्य हे भारताचं सुवर्णयुग म्हणून ओळखलं जातं. गुप्त घराणं किंवा गुप्त घराण्याचा कालखंड, ज्या कालखंडामध्ये त्या मौर्य साम्राज्याचा राज्य हे प्रबळ बनलं होतं. केंद्रीय सत्ता चंद्रगुप्त मौर्याने निर्माण केली होती. परंतु मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर, मौर्य साम्राज्याचा शेवट झाल्यानंतर सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, ही परिस्थिती ही दुर्बल बनत गेली आणि त्यामुळे छोटे छोटे राज्य निर्माण होण्यास प्रारंभ झाला आणि त्याच कालखंडामध्ये अनेक विदेशी शासक सुद्धा भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी येऊ लागले. अशा स्थितीमध्ये एक सत्ता संघर्ष निर्माण झाला आणि अशा सत्ता संघर्षाच्या कालखंडामध्ये गुप्त घराण्याच्या शासकाने उत्तर भारतामध्ये एक सकारात्मक परिस्थिती म्हणजेच भारतात एक नाविन्यपूर्ण बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला आणि गुप्त साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि हे गुप्त साम्राज्य तत्कालीन स्थितीमध्ये राजकीय स्थैर्य म्हणजे राजकीय स्थिरता निर्माण झाली. सर्व राज्याचं साम्राज्य विस्तार झाल्यानंतर व्यापारामध्ये वाढ झाली. त्याचबरोबर ज्या काही साम्राज्याची जी आर्थिक संपन्नता म्हणजे साम्राज्य हे प्रबळ बनलं गेलं, धनसंपदा त्याच्याकडे मिळू लागली. त्यामुळे तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त साम्राज्याचं जे काही साम्राज्य हे आर्थिक प्रगती करायला लागलं, त्याच्यामध्ये बदल होण्यास प्रारंभ झाला आणि त्याचप्रमाणे गुप्त साम्राज्याचे जे शासक होते त्यामध्ये जे काही चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त असेल, चंद्रगुप्त द्वितीय असेल, यांनी तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त साम्राज्याला एक सर्वोच्च स्थान निर्माण करून दिलं आणि गुप्त साम्राज्य हे त्या काळामध्ये साहित्य असेल, कला असेल, त्याचबरोबर विद्वान पंडित असतील त्यांना राजाश्रय देण्याचं काम केलं. साहित्य कलेला एक प्रोत्साहन मिळाल्यामुळे अनेक लोक गुप्त साम्राज्यामध्ये येऊ लागले. त्याचबरोबर अनेक ग्रंथाचं लिखाण होऊ लागलं, वेगवेगळ्या वास्तूची निर्मिती व्हायला लागली. त्याचबरोबर चित्रकला असेल, साहित्य, वाङ्मय आणि अनेक अशा बाबी, ज्या महत्त्वपूर्ण बाबी ज्या कालखंडामध्ये घडल्या तो म्हणजे गुप्तकाळ. आणि या काळामध्ये अभिजात क्षेत्रात म्हणजे सर्व जे काही क्षेत्र आहे हे नाविन्यपूर्ण असे उपक्रम घेण्यास प्रारंभ झाला किंवा नाविन्यपूर्ण कलाकृती निर्माण होण्यास प्रारंभ झाला आणि त्यामुळेच तत्कालीन स्थितीमधले साहित्य हे गुप्त काळाची माहिती मिळवून देण्यास मदत करतात. त्याचबरोबर या गुप्त काळाचा विचार करता युरोपातील अनेक देशांशी त्यांचा व्यापाराचा संबंध म्हणजे आशिया आणि युरोप या दोन ज्या काही खंडा असणाऱ्या एकमेका देशामध्ये व्यापार वाढला. त्याचबरोबर भारतामध्येच जो अंतर्गत व्यापार होता यासाठी रस्ते, महामार्ग निर्मिती होऊ लागली. अनेक वेगवेगळे शहरं निर्माण झाली व्यापारासाठी. त्याचबरोबर मालाची आयात निर्यात करण्यासाठी जे बंदरे किंवा जहाजांचे ठिकाण निर्माण झाले. त्यामुळे
जो गुप्त कालखंड हा आर्थिक सुबकता किंवा त्या कालखंडामध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान कला, साहित्य, व्यापार, उद्योगधंदे, चित्रकला, वाङ्मय या सर्व बाबीला मिळत गेला. त्यामुळेच तो कालखंड हा सुवर्णयुग किंवा गुप्त कालखंड म्हणजे सुवर्णयुग म्हणून ओळखला जाऊ लागला. आता जगाच्या जर इतिहासामध्ये ज्या काळामध्ये किंवा परिस्थितीमध्ये राज्यात असेल, देशात असेल, निर्माण झालेली म्हणजेच नाविन्यपूर्ण बाब म्हणजे तो कालखंड सुवर्णयुग ठरतो. आता जगाचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये प्राचीन ग्रीसमध्ये पेरिक्लिन नावाचा कालखंड आणि इंग्लंडमधला ट्युडर कालखंड हा सुवर्णयुग ओळखला जातो. म्हणजे ज्या कालखंडामध्ये सर्वांगीण विकास झाला तो कालखंड म्हणजेच सुवर्णयुग. त्याच पद्धतीने प्राचीन कालखंडामध्ये गुप्त साम्राज्याच्या कालखंडात एक महत्त्वपूर्ण योगदान भारतीय समाजामध्ये महत्त्वपूर्ण असे विकास घडून आला आणि तो कालखंड म्हणजे सुवर्णयुग होता. आता या सुवर्णयुगाबद्दलची आपण माहिती थोडक्यात पाहिली, पण हे सुवर्णयुगाची वैशिष्ट्ये काय, सुवर्णयुगामध्ये कोणकोणत्या बाबी घडून आल्या, म्हणजे गुप्त काळ हा सुवर्णयुग म्हटला जातो, मग त्यामध्ये काय घडून आलं ते पाहणं आवश्यक आहे. आता गुप्तयुगाची वैशिष्ट्ये पाहत असताना सर्वप्रथम ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये वेगवेगळी जी काही कला कौशल्य निर्माण झाली तो कालखंड म्हणजे सुवर्णयुग. आता त्याचं जर उदाहरण पाहायचं असेल तर ज्या अजिंठा या ठिकाणच्या ज्या काही अप्रतिम अशा कला कौशल्यांनी जी काही स्थापत्यकलेची निर्मिती झाली किंवा शिल्पकला निर्माण झाली, ही कलाशैली म्हणजे गुप्त काळातलं एक महत्त्वपूर्ण कलाकृती आणि सुवर्णयुगाचा भाग म्हणून ओळखला जातो. आता सुवर्णयुगाची वैशिष्ट्ये पाहत असताना सर्वप्रथम आपण अभिजात संस्कृत वाङ्मय म्हणजे संस्कृत भाषेमध्ये निर्माण झालेले साहित्य, त्याच्यामध्ये काव्य असेल म्हणजे पद्य असेल गद्य असेल, या दोन्ही भागाचा बद्दलची माहिती पाहणार आहोत. आता संस्कृत वाङ्मय हे गुप्त काळाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानलं जातं, कारण तत्कालीन स्थितीमध्ये ज्या पद्धतीने गुप्त काळाची तुलना हे इंग्रजी इतिहासकार विन्सेंट स्मिथ यांनी वर्णन करताना सांगितले की इंग्लंडच्या एलिझाबेथच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला त्याच पद्धतीने गुप्त काळामध्ये हा भारतीय संस्कृती किंवा अन्य बाबीचे विकास झालेला दिसून येतो. आता या ज्या पद्धतीने जगाच्या इतिहासामध्ये शेक्सपियर हा त्याची नाटके किंवा जी काही नाटक रचना शेक्सपियरची हे 300 ते 400 वर्ष हे कालखंडामध्ये त्याची गाजली गेली. पण गुप्त काळातल्या कालिदासाचे नाटकाचा विचार करता ते 1500 वर्षा अगोदर म्हणजे 1500 वर्षापूर्वी निर्माण झालेली नाटके ही तत्कालीन स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करून देतात. म्हणजेच कालिदासाची जी काही अभिज्ञान शाकुंतल, मालविकाग्नी मित्र नावाचं जे काही नाटक, यामध्ये त्याचबरोबर विक्रमोर्वशीय नावाचं नाटक, हे श्रेष्ठ असं नाटक तत्कालीन स्थितीमध्ये कालिदासाने लिहिलं. त्याचबरोबर या कालिदासाच्या ज्या काही काव्यातून म्हणजे मेघदूत असेल, रघुवंश, ऋतुसंहार या काव्यातून एक प्रतिभा म्हणजेच तत्कालीन स्थितीमधलं वर्णन हे आढळून येतं. म्हणजे काव्यातील जे भाव असतील किंवा लालित्यपूर्ण बाबी, वेगवेगळ्या बाबीचं विलोभनीय असं दृश्य किंवा रेखाटलेलं दृश्य हे तत्कालीन स्थितीमध्ये संस्कृत भाषेमध्ये रेखाटलं गेलं. म्हणूनच कालिदासाच्या नाटकाला किंवा ज्या काही काव्य असतील याला तत्कालीन स्थितीमध्ये संस्कृत वाङ्मयाचा एक सुवर्णयुगाचा मुकुटमणी म्हणून कालिदासाच्या नाटकाला ओळखलं जातं. ज्या पद्धतीने विशाखा दत्तचं मुद्रा राक्षस हे नाटक
हे तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे गुप्त काळातल्या राजकारणाची ज्या बाबीची माहिती करून देते. त्याचबरोबर चारुदत्त आणि वसंत सेना नावाच्या दोन स्त्री आणि पुरुषाच्या प्रेमकथेचे गुंफन करणारे एक मर्चकटिकम हे नाटक हे शूद्रक नावाच्या व्यक्तीने लिहिलं. त्यातून गुप्त काळाची माहिती मिळते. म्हणजेच या काळामध्ये अभिजात काव्य निर्मिती म्हणजे स्वतः एक नाविन्यपूर्ण बाब निर्माण होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळेच भारावी यांनी किरातार्जुन, भट्टी यांनी रावणवध, त्याचबरोबर भर्तृहरी यांनी नीतिशतक, शृंगार शतक, वैराग्य शतक अशा प्रकारच्या रचना करून आणल्या. आणि 1,500 वर्ष ज्या कथा वाङ्मयाने सारं भारतीय कथा विश्व भारून टाकलं होतं अशा पंचकथा याच काळामध्ये निर्माण झाल्या. विष्णू शर्मा नावाच्या गुप्तकालीन कथाकाराने जे पंचतंत्र नावाच्या कथा रचल्या आणि त्या कथा ह्या तत्कालीन स्थितीमध्ये लोकप्रिय झाल्या. आणि ह्याच कथा संस्कृत भाषेतल्या कथा ज्या संस्कृत वाङ्मय निर्मितीमुळे गुप्त काळ हा एक सुवर्ण काळ म्हणून ठरला गेला. हे झालं अभिजात संस्कृत वाङ्मय किंवा संस्कृत भाषेतील वाङ्मय कशा पद्धतीनं होतं गुप्त काळामध्ये हे समजून घेतलं. त्याच्यानंतर शास्त्रीय लिखाण म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीचा विचार करून किंवा खगोलीय दृष्टीचा विचार करून लिहिले गेलेले लिखाण म्हणजे शास्त्रीय लिखाण. आता या लिखाणामध्ये आर्यभट्ट नावाचा व्यक्तीने तत्कालीन स्थितीमध्ये खगोलशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला, आर्यभट्टीय. हा गणित शास्त्रावरचा मूलभूत ग्रंथ मानला जातो. आणि या ग्रंथामध्ये सूर्याबद्दलचा असलेला सिद्धांत म्हणजे सूर्य, चंद्र याबद्दल माहिती, त्याचबरोबर पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते हा खगोलीय सिद्धांत तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त काळात आर्यभट्ट यांनी मांडला. आणि जो वराहमिहिर हा सुद्धा त्या काळातील एक खगोलशास्त्री होता. त्याने सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये शास्त्रीय लिखाण करण्याचं काम केलं. हे झालं शास्त्रीय लिखाण. त्याच्यानंतर नंबर 3चा आहे सुवर्णयुगाचं वैशिष्ट्य, तो म्हणजे शिल्प स्थापत्य किंवा कला आविष्कार. आता शिल्प स्थापत्य म्हणजे काय हे पाहणं आवश्यक आहे. ज्या कालखंडामध्ये मंदिरे स्थापत्याला निश्चित असा आकार मिळाला त्याचं उदाहरण म्हणजे जबलपूर एका जिल्ह्यामध्ये तिगवा येथील विष्णू मंदिर स्थापन करण्यात आलं. आणि हे गुप्तकलेचे एक श्रेष्ठ नमुना म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे भुमरा येथील शिव मंदिर, सांची भुमरा असेल, सांची असेल, त्याचबरोबर सांची येथील बुद्ध मंदिरातील ज्या काही कलाकृती ह्या गुप्त काळातील आढळून येतात. आणि महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जवळ जी काही अजिंठा येथील लेण्यांपैकी जी गुप्त काळातील लेणीचा आविष्कार म्हणजे गुप्त काळात निर्माण झालेल्या लेण्या म्हणजेच अजिंठा येथील लेणी क्रमांक म्हणजे अजिंठाच्या जे विहार लेणीमधील 16 व 17 क्रमांकाचे चैत्यग्रह आणि 16 व 17 क्रमांकाचे विहार असतील आणि चैत्यग्रह जे 19 क्रमांकाचं त्यामध्ये गुप्तकालीन सुवर्णयुगाचं एक श्रेष्ठ उदाहरण तत्कालीन स्थितीमध्ये मांडलं जातं. आता चित्रकला आविष्कार ही गुप्त काळातील एक महत्त्वपूर्ण बाब होती. 1,500 वर्षापूर्वीचा जो कलाविष्कार हा जगातील एक श्रेष्ठ कलाविष्कार म्हणून ठरला गेला. आणि तत्कालीन स्थितीमध्ये जे काही चित्रकलेतील जगप्रसिद्ध असं चित्र म्हणजे अवलोकितेश्वर, त्याला अवलोकितेश्वर आहे, त्यालाच पद्यपाणी म्हणून ओळखलं जातं, मरणोमुख राजकन्या, ही जी चित्रे आहेत ही तत्कालीन स्थितीमध्ये शिल्पकला व चित्रकलेचे एक महत्त्वपूर्ण योगदान हे गुप्त काळामध्ये दिलेलं आढळून येतं. त्याचबरोबर आता चौथं वैशिष्ट्य म्हणजे गुप्तकला शैली. आता गुप्त काळामध्ये जी कला किंवा सौंदर्य निर्माण झालं यामध्ये जे काही शिल्पकाराने आपल्या
हाताने निर्माण केलेले जे काही अप्रतिम सौंदर्य, त्यामध्ये कालिदासाच्या नाटकातल्या ज्या काही काव्यात्मक सौंदर्य किंवा त्याने लिखाण केलेल्या बाबी गुप्त काळामध्ये पाषाण म्हणजे दगडामध्ये कोरीव काम करून मांडण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये कलाकारांनी केलं. त्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम म्हणजे सर्व बाबी, म्हणजे त्यामध्ये मूर्तीचे ज्या पद्धतीने रेखाटन केलं, ज्या पद्धतीने कालिदासाने आपल्या नाटकामध्ये वर्णन केलं, त्याच पद्धतीने त्या मूर्तिकलेवर, वेशभूषेवर, आभूषण, त्यामध्ये स्त्री जे काही सौंदर्य, आभूषण म्हणजे त्यात दागिने असतील, त्यावर अलंकार, त्याची केशभूषा किंवा वेशभूषा, विविध नृत्याविष्कार, अशा बाबी दगडी मूर्तीत सजवण्याचं काम त्या काळामध्ये कलाकारांनी किंवा वास्तुशिल्प निर्माण करणाऱ्या व्यक्तीने केली. आणि याची उदाहरणे म्हणजे मथुराच्या एका संग्रहालयामध्ये बुद्धमूर्ती ही सुवर्णयुगाचे श्रेष्ठ असं उदाहरण ठरलं गेलं. म्हणजे बुद्धाच्या मूर्तीसुद्धा महत्त्वपूर्ण अशा रेखाटल्या गेल्या. त्याचबरोबर उदयगिरी लेण्यातील गंगा आणि यमुना ज्या देव्यांच्या मूर्तीही आढळून येतात. त्याचबरोबर सारनाथ येथील बुद्ध आणि बोधिसत्वांच्या मूर्ती. अशा प्रकारे तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त कालखंड हा सौंदर्य किंवा कलागुणांनी रेखाटलेला कालखंड म्हणून ओळखला जातो. म्हणजेच या गुप्त कालखंडाचा विचार करता प्रशासन यंत्रणेत, व्यापारात, आर्थिक संपन्नेत अशा अनेक बाबीमुळे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान हे तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त काळाला मिळत गेलं. म्हणून तो कालखंड हा सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. आता गुप्त काळाचा जर आपण जो सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो गुप्त कालखंड, या कालखंडामध्ये सर्वांगीण विकास आणि यामध्ये आपण जे गुप्त काळाचे वैशिष्ट्यपूर्णपणे समजून घेतलं. त्याचप्रमाणे गुप्त काळामध्ये सामाजिक व्यवस्था असेल, यामध्ये महत्त्वपूर्ण असे बदल होत गेले. आणि गुप्त काळामध्ये झालेल्या अशा वैशिष्ट्यपूर्ण बाबीमुळे गुप्त कालखंड हा एक सुवर्णयुग किंवा तत्कालीन स्थितीमध्ये ज्या महत्त्वपूर्ण बाबी घडून गेल्या, त्यामुळे हा कालखंड हा गुप्त युगातला सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. गुप्त काळाचा विचार करता गुप्त जे काही साम्राज्य होते, या गुप्त साम्राज्यामध्ये प्रशासकीय सुधारणा सुद्धा घडून आल्या होत्या. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त साम्राज्यामध्ये राष्ट्र असेल, देश, मंडळ, पृथ्वी, अवनी अशा वेगवेगळ्या भागामध्ये साम्राज्याचं विभाजन घडून आलं होतं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही गुप्त साम्राज्य होतं, हे गुप्त साम्राज्य हे वेगवेगळ्या भागामध्ये विभागल्यामुळं गुप्तकालीन प्रांतीय प्रशासन व्यवस्था निर्माण झाली. आणि या प्रांतीय प्रशासन व्यवस्थेमुळे वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे वेगवेगळे खात्याची निर्मिती किंवा विभागणी करण्यात आली. त्यामुळे राज्यकारभार हा सुरळीत करण्यास एक महत्त्वपूर्ण योगदान मिळालं. त्यामध्ये सैन्य आणि कोश प्रमुख असणारा व्यक्ती म्हणजे बलाधिकरणीय म्हणून त्याला ओळखलं जात होतं. आणि जो सर्वोच्च न्यायाधीश म्हणून ओळखला जातो त्याला महादंडनायक. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था ठेवणारा मंत्री त्याला विनयस्थिती स्थापक म्हणून ओळखलं जात होतं. जो सैन्याचा व अश्वसेना प्रमुख म्हणून ओळखला जात होता त्याला भट्टाधिपती म्हणून ओळखलं जात होतं. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये हत्तीदल प्रमुख ज्याला ओळखलं जात होतं त्याला महालिपपती म्हणून ओळखलं जात होतं. अशा प्रकारचे अधिकारीही तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त काळातील प्रांतीय प्रशासन व्यवस्था टिकवण्याचं काम करत होते. त्याचबरोबर गुप्त काळातील जे जिल्हा अधिकारी, त्यामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे प्रशासन व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असं बाब निर्माण झाली. आणि गुप्त काळातल्या साहित्य जी कालिदासाची नाटके असतील किंवा कालिदासा कृती याबद्दलची आपण माहिती पाहिली. त्याचबरोबर त्याच काळामध्ये वेगवेगळ्या कलाकृती निर्माण झाल्या.
म्हणून गुप्त काळातील राजकवी वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या राजाच्या कालखंडात वेगवेगळे कवी होऊन गेले. त्यामध्ये समुद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये हरिसेन नावाचा महत्त्वपूर्ण राजकवी होता. त्याचबरोबर यशोवर्माच्या कालखंडामध्ये वासुल नावाचा राजकवी, मोकरी राजा वराह याच्या कालखंडामध्ये रवी शांती नावाचा राजकवी होऊन गेला. कुमारगुप्त नावाच्या राजाच्या कालखंडात वश्यभट्टी नावाचा राजकवी आणि चंद्रगुप्त दुसऱ्याच्या शासनकाळामध्ये शाब नावाचा जो राजकवी होऊन गेला. आणि या गुप्त काळामध्येच महत्त्वपूर्ण म्हणजे प्रसिद्ध मंदिरे निर्माण झाली. ती म्हणजे विष्णू मंदिर, जे जबलपूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं. त्याचबरोबर भूमिरा मंदिर नागोड या ठिकाणी निर्माण झालेलं. पार्वती मंदिर जे नचना कोठार अजयगड राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं. त्याचबरोबर बौद्ध मंदिरामध्ये सांची असेल, बोधगया, त्याचबरोबर दशावतार मंदिर हे देवगड या ठिकाणी निर्माण झालेलं. अशा प्रकारच्या मंदिराची निर्मिती झाली. आणि गुप्तकालीन जी चित्रकला होती त्यामध्ये जी अजिंठा आणि ग्वाल्हेर या ठिकाणची चित्रकला ही महत्त्वपूर्ण मानली जाते. त्याचबरोबर अजिंठा या ठिकाणच्या चित्रकलेमधील 16 क्रमांकाचं जे काही गुफा, त्यामध्ये मृत्यूशयेवर राजकुमारीचे चित्र अंकित केलं, त्याची माहिती किंवा ते चित्र. त्याचबरोबर पुढची बाब म्हणजेच अजिंठा गुफा येथील 17 क्रमांकामध्ये बुद्धाचा जन्म आणि निर्वाण प्राप्ती संबंधीचे जे काही रेखाटलेले चित्र, याची बाब महत्त्वपूर्ण मानली जाते. म्हणजेच माळव्यातील बागा गुप्पा आणि चित्रशैली व अजिंठा चित्रशैली ही गुप्त काळातील महत्त्वपूर्ण एक कलाशैली म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर गुप्त काळामध्ये सामाजिक व्यवस्था म्हणजे 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जी प्रणाली होती ती विकसित म्हणजे तीच पारंपरिक चालत आली होती. आणि त्या काळामध्ये ज्या काही सामाजिक व्यवस्थेचा विचार करता जे काही वेगवेगळ्या जाती जमाती त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था विकसित झाल्या होत्या. आणि गुप्त काळाचा जर विचार करता जो आंतरजातीय विवाह प्रकार गुप्त काळामध्ये प्रचलित झाला होता, त्याचं उदाहरण म्हणजेच ब्राह्मण रविकीर्ती व क्षत्रिय राजकुमारी भानुगुप्ताचा विवाह हा सामाजिक व्यवस्थेला एक बदल घडून आणणारी बाब म्हणून ओळखली जाते. आणि याच कालखंडामध्ये ह्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी म्हणजे गुप्त काळामध्ये सामाजिक व्यवस्थेमध्ये थोड्याफार प्रमाणात बदलाची पार्श्वभूमी निर्माण झाली. आणि आर्थिक बाबीचा जर विचार करता गुप्त काळामध्ये उद्योग असतील, व्यापार, कृषी या ठिकाणी प्रगती झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या श्रेणी म्हणजे बँकाची निर्मिती, तिला श्रेणी किंवा निगम म्हणून ओळखलं जात होतं, ते निर्माण झालं. कापड उद्योग किंवा धातू उद्योगाला प्रोत्साहन मिळालं. रेशीम असेल, त्याच्याबरोबर ऊन किंवा सुती कापड हे गुप्त काळातील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून मानलं जातं. त्यामुळे गुप्त काळामध्ये प्रमुख व्यापाराचे केंद्र जे बडौत असेल, उज्जैन असेल, पैठण, विदिशा, प्रयाग, बनारस, गया, पाटलीपुत्र, वैशाली, ताम्रलिप्ती, कोसंबी, अहिच्छत्र अशा प्रकारचे जे काही प्रसिद्ध बाजारपेठा निर्माण झाल्या. आणि गुप्त काळातील प्रमुख जे पिकं हे घेतले जायचं त्याच्यामध्ये तांदूळ असेल, गहू, अद्रक, मोहरी, आंबा, टरबूज, द्राक्ष, संत्री हे तत्कालीन स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण फळ किंवा जे अन्नधान्य पिकवलं जायचं. आणि हे पीक अनेक भागामध्ये भारतातल्या अंतर्गत भागामध्ये त्याची निर्यात व्हायची. आणि गुप्त काळामध्ये या बाबीनुसार आंध्रमधील कट्टर व घंटशाल नावाचं जे काही बंदरे निर्माण झाली, त्या ठिकाणाहून माल बाहेरच्या प्रांतामध्ये जात होता किंवा भागामध्ये जात होता. चोल या ठिकाणी कावेरीपट्टणम या ठिकाणी व्यापाराचं बंदर निर्माण झालं होतं. पांडेमध्ये कोरकई व सलियूर मालाबार नावाचं जे तटावर जहाजाची ने-आण करण्यासाठी बंदराची निर्मिती झाली. आणि त्या काळामध्ये रेशीम जे कापडाची निर्मिती ही बाजारपेठ बनारस या ठिकाणची जी काही विविध कलाकौशल्य केलेल्या शालू असतील किंवा रेशीम कापड याची आयात निर्यात होण्यास प्रारंभ झाली. अशा प्रकारे तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त कालखंडामध्ये ज्या काही व्यापाराला सुद्धा प्रोत्साहन मिळत गेलं.
आणि एक श्रेष्ठ दर्जाची गुप्त काळातील व्यापाराची बाजारपेठ म्हणून निर्माण होण्यास प्रारंभ झाला. आणि याचंच उदाहरण म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये व्यापाराला प्रोत्साहन मिळाल्यामुळे बाह्य देशाशी संबंध हा गुप्त काळाचा निर्माण झाला. त्यामध्ये इंडोनेशिया असेल, मलाया, सुवर्णभूमी, श्रीलंका किंवा त्याला लंका म्हणून ओळखलं जातो, इराण, अरेबियन राष्ट्र अशा देशाशी म्हणजे जमिनीच्या माध्यमातून किंवा जलमार्गाने किंवा भूमार्गाने म्हणजेच या जहाजाच्या मदतीने व्यापार व्हायला लागला. आणि जे काही मथुरा असेल, पाटलीपुत्र असेल, काशी असेल, ही तत्कालीन स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि गुप्त काळामध्ये त्याच कालखंडामध्ये अनेक असे राजे, त्यामध्ये विविध नाण्याची निर्मिती झाली. त्यामध्ये चंद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये जे काही सुवर्ण नाणी, सोन्याची नाणी ही प्रथम सापडली गेली किंवा त्या कालखंडामध्ये विकसित झाली. त्याचप्रमाणे चंद्रगुप्त प्रथमच्या कालखंडामध्ये जे काही धनुर्धर, सिंह, अश्व, छत्र अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलाकृती असणारे नाणे सापडले गेले. अशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्य असेल, समुद्रगुप्त असेल, चंद्रगुप्त द्वितीय असेल, त्याला विक्रमादित्य म्हणून ओळखला जातं, ह्याच्या कालखंडामध्ये झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी म्हणजेच तो कालखंड हा गुप्त काळाचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती म्हणजे गुप्त काळाचा सुवर्णयुग याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतरचा ह्या घटकातील शेवटचा पॉईंट म्हणजेच गुप्त काळाच्या किंवा गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे. आणि या गुप्त काळाच्या ऱ्हासाची कारणे समजून घेत असताना गुप्त जे साम्राज्य तत्कालीन स्थितीमध्ये एक अवाढव्य मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं साम्राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि या गुप्त साम्राज्याचा जो पहिला शासक श्रीगुप्त, जो इसवी सन 240 ते 280च्या कालखंडामध्ये ज्यांनी गुप्त साम्राज्य निर्माण केलं किंवा स्थापन केलं, त्याच्यात नंतर आलेला घटोत्कच गुप्त 280 ते 200 इसवी सन 280 ते 320 हा कालखंड. त्याच्यानंतर चंद्रगुप्त पहिला, ज्यांनी इसवी सन 320 ते 335 पर्यंत त्यांनी राज्य गाजवलं. त्याच्यानंतर समुद्रगुप्त आलेला 335 ते 375 पर्यंतचा कालखंड. त्याच्यानंतर चंद्रगुप्त द्वितीय 380 ते 414चा कालखंड. अशा पद्धतीचे जे शासक होऊन गेले, हे शासक हे गुप्त साम्राज्याचा एक भरभराट करणारे शासक म्हणून ओळखले जातात. पण गुप्त साम्राज्यामध्ये जो शेवटचा शासक पुरुगुप्त इसवी सन 467 ते 468, यामध्ये जो शेवटचा महान शासक म्हणून ओळखला जातो किंवा स्कंदगुप्तानंतर आलेला शासक, स्कंदगुप्तच हा तत्कालीन स्थितीमध्ये हा शेवटचा गुप्त साम्राज्याचा शासक ज्याच्या कालखंडामध्ये प्रगती झाली असे मानलं जातं. त्याच्यानंतर आलेले शासक म्हणजेच बालदिव्य, कुमारगुप्त, बुद्धगुप्त, भानुगुप्त, त्याच्यानंतर तिसरा कुमारगुप्त, विष्णुगुप्त, महासेनगुप्त, देवगुप्त, माधवगुप्त अशा प्रकारचे शासक होऊन गेले. पण या शासकाच्या काळामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे ती झाली नाही. म्हणजे स्कंदगुप्ताच्या कालखंडामध्ये जी प्रगती शेवटी इसवी सन 455 ते 467 या कालखंडामध्ये हा शेवटचा शासक यांनी गुप्त साम्राज्याची सत्ता त्याच्या काळामध्ये टिकून होती. पण त्यानंतर गुप्त साम्राज्याची सत्ता ऱ्हास होण्याच्या मार्गाला लागली. आणि त्यामुळेच इसवी सनाच्या 6व्या शतकात ऱ्हासाची प्रारंभ झाला. त्याच्यानंतर गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाचं अन्य कारण म्हणजेच हुन आणि पुष्यमित्र यांची जी आक्रमणे ही गुप्त साम्राज्यावर व्हायला लागली. कारण गुप्त साम्राज्याचे जे शासक होते हे निर्बल किंवा त्यांना योग्य असं त्यांना राज्य करता आलं नाही. त्यामुळे हुन असतील किंवा पुष्यमित्र यांनी हुनसारख्या विदेशी टोळ्या ह्या भारतामध्ये गुप्त साम्राज्याच्या राज्यावर आक्रमण करण्यास प्रारंभ केले. त्याचबरोबर अंतर्गत ग्रहयुद्ध म्हणजेच सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी निर्माण झाली. आणि एकाच वेळी अनेक ठिकाणापासून राज्य करण्याची जी पद्धत होती, ही पद्धत सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाचं कारण ठरलं गेलं. आणि स्कंदगुप्तानंतर जे आलेले दुर्बल शासक, त्याच्यानंतर जे काय स्कंदगुप्त या शासकानंतर आलेले शासक म्हणजेच
पुरुगुप्त असतील, नरसिंह बालदिव्य, दुसरा कुमारगुप्त, बुद्धगुप्त, भानुगुप्त, त्याच्यानंतर तिसरा कुमारगुप्त, विष्णुगुप्त, देवगुप्त, महासेनगुप्त, माधवगुप्त, अशा प्रकारचे शासक हे निर्बल होते, म्हणजे त्यांना राज्यकारभार त्यांना करता आला नाही. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये यशोधर्माचा उदय म्हणजे माळवा या ठिकाणचा विद्रोही नेता यांनी गुप्त साम्राज्याचा माळवा प्रांत जिंकून घेण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर कनौजचा सरदार हरिवर्मा यांनी सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त साम्राज्यावर आक्रमण करण्यास प्रारंभ केलं. मगध व माळवा या ठिकाणच्या सत्तेचा उदय झाला. पश्चिम बंगालमध्ये वंग सत्ता नावाचं राज्य उदयास आलं. आणि त्याचबरोबर शासन व्यवस्थेमध्ये अनेक दोष होते, कारण प्रांतीय आणि केंद्रीय शासन व्यवस्था आणि प्रांतीय शासन व्यवस्था ही निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये प्रशासन व्यवस्थेवर नियंत्रण राहिलं नाही. त्याच्यात बरोबर शेवटचे जे राजे होते ते बौद्ध धर्माप्रती रुची बाळगणारे होते, तर वैदिक किंवा हिंदू धर्माला प्रोत्साहन देणारा गुप्त कालखंड त्याच्यानंतर आलेले शासक यांनी बौद्ध धर्माप्रती सहानुभूती दाखवायला प्रारंभ केला. त्यामुळे गुप्त साम्राज्याची जी सत्ता होती ती कोलमडायला लागली किंवा नष्ट व्हायला लागली. आणि गुप्त साम्राज्याचा जर विचार करता मोकरी वंशाचा संस्थापक हरिवर्मा हा गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाचं कारण ठरलं गेलं. त्याचबरोबर भट्टाकर नामक मैत्रक जातीतील सरदाराने सौराष्ट्र भागामध्ये एक सत्ता स्थापन केली. त्यालाच वल्लभी नावाचं साम्राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याचबरोबर भट्टारकचा उत्तराधिकारी धरणसेन यांनी वल्लभीचं जे काही राज्य असेल ते राज्य वाढवण्यास प्रारंभ केलं. त्याचबरोबर गुप्ताच्या या ऱ्हासानंतर किंवा गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर 3 सत्ता भारतामध्ये नवीन उदयास आल्या. ते म्हणजे मोकरीची राजसत्ता, वल्लभीची राजसत्ता आणि ठाणेश्वर या ठिकाणची राजसत्ता ही विकसित झाली. ज्या पद्धतीने मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला त्याच पद्धतीने गुप्त साम्राज्याचा या वेगवेगळ्या बाबीमुळे बलाढ्य अशा साम्राज्याचं विघटन किंवा ऱ्हास होण्याची कारणे ठरली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण याच भागातील म्हणजे गुप्त आणि वाकाटक घराण्यातील वाकाटक घराण्याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत.